सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आज श्री भगवंताच्या कृपा आशीर्वादाने शोभन नाम संवत्सरामधील दक्षिणायन चालू आहे, त्यामधील शरद ऋतू चालू आहे. कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया आजचा दिवस आहे. सुकर्मा योगावरती आणि मूळ नक्षत्रावरती आजचा उत्तम दिवस असताना विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्या वर्गाचा उद्घाटन समारंभ. उद्घाटन म्हणजे आज वर्ग आपण सुरू करतो आहोत किंवा आज वर्गाबद्दल काही माहिती देत आहोत, त्याचा आजचा थोडासा अल्पसा हा कार्यक्रम. आता मूलतः बौद्ध संहितेने आजपर्यंत वेगवेगळी स्तोत्र परंपरा शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वप्रथम श्री शिवमहिमा स्तोत्रापासून सुरू झालेला हा प्रवास जो आहे, अगदी सगळ्यात सुरुवातीला मला आठवतं 2019 साली लॉकडाऊनचा काळ होता, 2020चा लॉकडाऊनचा काळ होता तो, आणि सगळे मिळून 110-120च्या आसपास सगळे विद्यार्थी होते. 110-120 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास म्हणजे जवळजवळ आता सगळे 2019 झालं, 20 झालं, 21 झालं, 22 आणि हे आता 23चा अगदी शेवटचा टप्पा वर्षाचा चालू आहे. या सगळ्या कालखंडामध्ये साधारणतः 7-7.5 हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी किंवा जास्त माणसं बौद्ध संहितेला अप्रोच झाली. त्यांनी त्या 7-7.5 हजार विद्यार्थ्यांनी ऐच्छिक दक्षिणेवरती हे सगळे कोर्स केले. म्हणजे रुद्र वर्ग केला, श्री सुक्त वर्ग केला, पुरुष सुक्त वर्ग केला. सगळ्यात मोठा आणि चाललेला, खूप आवडलेला आणि सगळ्यांनी उत्तम रिस्पॉन्स दिलेला असा श्री दुर्गा सप्तशती वर्ग. जवळपास 7 महिने सगळेजण एकत्र रोज भेटत होते ऑनलाईन. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सगळे वेगवेगळ्या बॅच मध्ये भेटत होते. खूप छान म्हणजे त्याला काहीच सीमाच नाही. भगवतीची कृपा इतकी अखंड त्यावेळेला वाहत होती, तर त्याला वेगळं काही असं नाव देता येणार नाही. तर असं भगवंताची ही सगळी जी कृपा आहे, ही कृपा आम्ही बौद्ध संहितेचे सगळे जे काही एक टीम मेंबर आहोत, त्या आम्ही या 2019 पासून 2023 पर्यंत आम्ही सगळे अनुभवत आहोत. ही भगवंताची कृपा कशी चालते, कशा पद्धतीने माणसं जोडली जातात, काही माहित नाहीये. कोण कधी भेटणार आहे, कसं भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे, कोण कसं जोडलं जाणार आहे, काहीच कल्पना नाही. तर अशा याच्यामध्ये बौद्ध संहितेचा हा प्रवास सुरू झाला. वैदिक सनातन धर्माचे आम्ही कडवे पुरस्कर्ते आहोत असं सांगायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. उलट आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आम्ही वैदिक सनातन धर्माचा प्रसार करण्याचा खारीचा प्रयत्न करतो. खारीचा वाटा म्हणतात ना, तसा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही काही फार मोठे ज्ञानी नाही, आम्ही कोणी मोठे प्रकांड पंडित नाही. आम्ही अल्पसहा भगवंताचे सेवेकरी म्हणून हे सगळं काही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर याला वेगळं असं काही बंधन आम्ही घातलेलं नाही. सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी आपल्या वैदिक परंपरा, त्यातली स्तोत्र परंपरा आहे, मंत्र परंपरा आहे, या सगळ्याचं उपासना करावी, अनुष्ठान करावं. प्रत्येकाने आपापल्या घरी ही उपासना चालवावी, हा सद हेतू मनामध्ये ठेवून आम्ही काम करतो आहोत. धर्मावरती होणारे जे काही चुकीचे आरोप होतात किंवा चुकीचे पायंडे काही असतात, तर त्याच्याबद्दल एक जनजागृती व्हावी की आपण आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि नेमकं आपण काय केलं पाहिजे. हे जे जसं वास्तव आहे, जसं आचार्यादी परंपरेपासून जे काही चालत आलेलं आहे, ते सांगण्याचा आम्ही अल्पसा प्रयत्न करतो. मी परत पुन्हा एकदा क्लिअर करतो की आम्ही कोणी प्रकांड पंडित नाही, आम्ही कोणी ज्ञानी नाही.
आम्हाला जे समजतं, जे वाचनातून समजतं, जे गुरुजनांकडून समजतं, ते आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव प्रद्युम्न प्रफुल्ल कुलकर्णी. मी भागवत महापुराण या महापुराणाचा अभ्यासक आहे. माझं व्यावहारिक शिक्षण जे आहे ते सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये झालेलं आहे आणि भागवत ग्रंथाचा अभ्यासक म्हणून किंवा भागवत ग्रंथाचा उपासक म्हणून माझे जीवनचर्या मी व्यतीत करतो आहे. आणि त्याबरोबरीनं बोधसंहितेचा एक भाग म्हणून आम्ही काम करतो आहोत. आता या सगळ्या याच्यामध्ये आजचा जो वेणुगीताचा जो वर्ग आहे, हा वेणुगीताचा वर्ग घेण्यामागचं कारण काय? तर वेणुगीताचा वर्ग घेण्यामागचं कारण असं आहे की वेणुगीत हे असं गीत आहे भगवंताचं, भगवंतासाठी गायलेलं, गोपींनी गायलेला मधुरा भक्तीचा मूर्धन्य नमुना आहे. मूर्धन्य नमुना. मूर्धन्य म्हणजे काय की सर्वश्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, की ज्याची गणना ही सगळ्यात टॉप मोस्ट मध्ये केली जाते, असं मधुरा भक्तीचा मूर्धन्य नमुना आहे. आता याच्यामध्ये मूर्धन्य नमुना कसा येतो बघा, की त्या गोपी विचार करतायत. कोणाचा विचार करतायत? भगवंताचा केवळ आणि केवळ विचार करतायत. आणि भगवंताचा केवळ आणि केवळ विचार करीत असताना भगवंत ज्या वेळेला आपल्या अधराला ती बासरी लावतो आणि त्याच्यामध्ये आपलं अमृत फुंकतो, त्यावेळेला या गोपी विचार करतात की ते अधर त्या वेणूला का मिळालं असेल, ती कुठल्या जलाशयामध्ये वाढली. ती वेणू म्हणजे तो बांबू आहे ना, बांबूचा वृक्ष आहे, तो कुठल्या जलाशयामध्ये वाढला असेल, कुठल्या कमळांचा स्पर्श त्याला झाला असेल, कुठले जलचर त्या पाण्यामध्ये असतील, या सगळ्यांचं पुण्य त्या बांबूच्या वृक्षापाशी, बांबूच्या वृक्षाच्या मुळाशी एकत्रित साठलं असेल. त्यावेळेला या बांबूच्या वृक्षामधला काही भाग छाटून हा भगवंताच्या हातामध्ये आला आणि तो छाटलेला जो भाग आहे, तो छाटलेला भाग हा भगवंत आपल्या आधाराला लावतो. असं रसपान आम्हाला का मिळत नाही, असा प्रश्न गोपींनी या वेणुगीतामध्ये विचारला आहे. अनेक जाणकार आहेत भागवताचे, अनेक महान संत होऊन गेले भागवतावरती भाष्य करणारे. या सगळ्यांनी वेणुगीताला अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. तर याच्यामध्ये भगवंताचं अधर जे आहे हा भूभाग मानला गेलेला आहे. खालचा जो ओठ आहे त्याला अधर असं म्हणतात आणि वरच्याला ओष्ठ असं म्हणतात, असं सामान्य ज्ञान. पण याच्यातला हा जो अधर आहे, या अधराला भूभाग म्हटलेला आहे आणि या अधरावर मध्ये असणारं जे अमृत आहे त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ही जी वेणू आहे, ही वेणू दुसरं कोणी नाही आहे. हा जो देह आहे, या देहाला वेणू असं म्हटलेलं आहे. आणि या सप्त छिद्र जी आहेत, आपली सप्तचक्र जी आहेत, ह्या सप्तचक्रांवरती भगवंताची बोटं फिरत असतात आणि हा भगवंत आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये पाहिजे तशी फुंकर घालू शकतो. फुंकर घालण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे, असं वर्णन या वेणुगीतामध्ये येतं. जसं वेणुगीतामध्ये आपण हळूहळू आणखीन खोल शिरत जातो, तसं आपल्याला याच्यामध्ये बहुतांश करून आपल्याला वेणुगीतामध्ये अतिशय सखोल असं ज्ञान प्राप्त होत जातं. बघा, वेणुगीत ही अशी गोष्ट आहे की वेणुगीताचा सतत वारंवार उच्चार जर आपण करत गेलो तर आपल्या मानसिकतेमध्ये, साधारणतः मला याचा फारसा अनुभव नाही पण अनुभव घेण्याची इच्छा खूप आहे, असं सांगतात जाणकार संत किंवा वृंदावनामध्ये असणारे जे काही संत आहेत किंवा या भगवंताच्या लीलेचं गुणगान करणारे जे संत आहेत, ते संत असं सांगतात की वेणुगीताचा जर वारंवार उच्चार जर करत राहिला तर मनामध्ये केवळ आणि केवळ मधुरा भक्ती ही आलीच पाहिजे. साधकाच्या मनामध्ये मधुरा भक्ती फुललीच पाहिजे आणि साधक हा मधुरा भक्तीने युक्त झालाच पाहिजे, अशी ख्याती ही वेणुगीताची आहे.
वेणुगीत हे भागवताच्या दशम स्कंदामध्ये 21व्या अध्यायामध्ये येते. त्यातला 5वा जो श्लोक आहे तो बरहा पीडम नटवर वपुहू हा भगवंताचं गुणवर्णन करणारा श्लोक आहे. या श्लोकाचा महिमा असा आहे असं म्हणतात की श्री शुक महर्षी जन्माला ज्या वेळेला आले त्यावेळेला ते मायेमध्ये मला अडकायचं नाही म्हणून व्यासांपासून निघून गेले. व्यासांचे पुत्र आहेत. व्यासांची इच्छा अशी होती की शंकरांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा. त्यावेळेला शंकरांनी त्यांना वरदान दिलं की हो मी तुझ्या पोटी जन्म घेईन. त्यावेळेला व्यासांच्या पोटी शुक म्हणून शंकर रुद्रावतार झालेला आहे आणि हा रुद्रावतार म्हणतो की मला मायेमध्ये अडकायचं नाही, मला कुठल्याही बंधनामध्ये अडकायचं नाही म्हणून ते व्यासांपासून दूर जाऊ लागलेले आहेत. व्यास पुत्राच्या विरहामध्ये व्यासांना पुत्र विरह सहन झाला नाही. काही कालांतराने त्यांना लक्षात आलं की नेमके हे जन्माला कशासाठी आलेले आहेत. आपल्या सूत नामक शिष्यांना व्यासांनी पाठवलेलं आहे आणि सांगतात की जिथे कुठे असतील शुक महाराज त्यांना घेऊन माझ्याकडे परत या. तर त्यावेळेला शुक महर्षी असं म्हणतात की ते गंगा किनाऱ्यावरती बसले होते आणि गंगा किनाऱ्यावरती स्वतःच प्रतिबिंब बघत, पाण्यामध्ये स्वतःच प्रतिबिंब बघत संवाद चालू आहे. कोणाशी? स्वतःशी आणि गंगेशी संवाद चालू आहे. असं गंगेशी संवाद करताना शुक महर्षी विचारत होते की भगवंत कसा दिसतो, भगवंताचं स्वरूप काय आणि भगवंत सगुण दर्शन जे आहे ते सहज शक्य आहे का आणि त्याला आतापर्यंत कोणी बघितलंय का आणि नेमका तो कशामध्ये आहे आणि त्याची चरण रज मला कुठे सापडेल, कुठे मिळेल असा प्रश्न शुक महर्षी संवादातून हा आपल्या प्रतिबिंबाशी आणि गंगेशी विचारतात. त्यावेळेला मागून सूत महर्षींनी हा श्लोक म्हटला बघा की बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोक कर्णिकारम बिभ्रद्वासं कनककपिशं वैजयन्तीं च मालां हरन्ध्रान् वेणोर अधर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीत कीर्तिः. त्याच्यातली शेवटची जी ओळ आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी व्यासमौली अगदी शेवटच्या वेळीवरती फार भर देते की वृंदारण्यम स्वपदरमणं प्राविशद गीत कीर्तिः. भगवंत स्वतःच्या पावलांनी, नग्न पावलांनी, की पायामध्ये चप्पल वगैरे काही घातलेलं नाही, त्याला नग्न पाऊल असं म्हटलेलं. अशा नग्न पावलांनी भगवंत ज्या वेळेला चालतात त्यावेळेला त्यांच्या पावला गणिक जी धूळ उडतीये, पावला गणिक जी धूळ उडतीये. वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती ही तीच भगवंताची कीर्ती आहे असं म्हटलेलं आहे. तीच भगवंताची कीर्ती आहे. त्याचा उलटा अर्थ हा श्लोक आम्हाला शिकवतो. त्याचा अर्थ असा की भगवंताची स्तुती ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी भगवंताची चरणरज असते. बघा, भगवंताची स्तुती ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी भगवंताची चरणरज असते किंबहुना भगवंताची चरणरज हीच भगवंताची स्तुती आहे. हा अर्थ हा श्लोक आम्हाला शिकवतो. हे जे वेणुगीत आहे हे वेणुगीत अतिशय परिपक्व असलेलं एक गीत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंबहुना हिंदी भाषिक, मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक या तिन्ही भाषांमध्ये भ्रमरगीताची फार मोठी परंपरा आहे. आपल्याकडेही आहे. माऊलींनी भ्रमरगीत गायलेलं आहे. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा. ते भ्रमरगीत हे भागवतापासून चालत आलेली अशी विशिष्ट परंपरा आहे की भुंग्याच्या माध्यमातून. पण ही वेणुगीत जी परंपरा आहे ना त्या वेणुगीत परंपरेमध्ये जसं वेणुगीत भागवतामध्ये जसं गायलं गेलं तसं या आपल्या प्राकृत भाषेमध्ये सज्जनगड निवासी समर्थ सद्गुरु माऊली रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा हे वेणुगीत गायलेलं आहे. बघा, त्यांचं कृष्णपर नावाचं एक स्तोत्र आहे. त्या कृष्णपर नावाच्या स्तोत्रामध्ये ते सुंदर असं बास्त्री भगवंताच्या वेणुनादाने काय काय होतं याचं वर्णन सांगतात. ते असं म्हणतात की उभा देहुडा पाऊली वंशी पाणी ध्वनी गौल्य रागा वलीची सिराणी तया खेचरे भूचरे लुब्ध झाली देहे भावना होत सुखे विराली. सगळं वर्णन भागवताच्या या वेणुगीतामध्ये आलेलं आहे की पर्वतावरचे पशु पक्षी मृग
आणि हिंस्र श्वापद भगवंताचा वेणुनाद ऐकल्यानंतर शांत झालेली आहेत. तसंच्या तसं वर्णन समर्थांनी आपल्या प्राकृत मराठी भाषेमध्ये केलेलं आहे बघा. किती अलौकिक परंपरा आहे. या अलौकिक परंपरेमध्ये वेणुगीतामध्ये नेमकं काय सांगायचंय हे सुद्धा समर्थांनी सगळ्यात शेवटी सांगून ठेवलेलं आहे. भगवंताने कर्तव्याला अतिशय श्रेष्ठ अशी मान्यता दिलेली आहे. तीच मान्यता वेणुगीताने जशी सांगितली तशीच समर्थ सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलेली आहे. इतकी सुंदर असलेली ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये वेणुगीतामध्ये अनेक कौशल्य गोपींनी आपली आपली सांगितलेली आहेत. मुळात हा सखीचा आणि गोपीचा संवाद आहे. गोपी आहेत, गोपी ह्या कोण आहेत? या भगवंताच्या आहेत, भगवंताच्या गोपी आहेत. त्या गोपींची एक मैत्रीण आहे, नवीन मैत्रीण झालेली आहे असं समजून घ्या. एक कल्पना करा की गोपी ह्या भगवंताच्या, गोप गोपी हे भगवंताचे आहेत, भगवंत गोपालक आहे, भगवंत या सगळ्यांचा मुख्य आहे. या भगवंताच्या मित्रमैत्रिणी किंवा भगवंताचे आप्त इष्ट यांना गोप गोपी म्हणूया. आणि या गोपींची एक नवीन मैत्रीण झालेली आहे, तिला सखी असं म्हटलेलं आहे या वेणुगीतामध्ये. आणि ही सखी विचारते आपल्या मैत्रिणी गोपीला की नेमकं या कृष्णाचं वर्णन तुम्ही सारखं वारंवार करता, नेमकं कृष्ण इतका महत्वाचा का हे आम्हाला समजावून सांगा. याच्यासाठी म्हणून वेणुगीताची निर्मिती आहे. कृष्ण इतका महत्वाचा का हे आम्हाला समजावून सांगा, म्हणून वेणुगीतामधून कृष्णाचं वर्णन सांगितलेलं आहे. त्यांनी कसे विचित्र वेश धारण केले तरी तो आम्हाला हवा हवासा वाटतो. त्याने आंब्याची पानं धारण केलेली आहेत. पितांबरधारी कृष्णाने ज्याने पितांबर घातलेला आहे तो आंब्याची पानं सुद्धा धारण करतो. वेगवेगळ्या कमळांच्या माळा गळ्यामध्ये धारण करतो. म्हणजे एकच कमळाची माळ आहे, त्यात वेगवेगळी कमळं घातलेली आहेत. निळी आहेत, पांढरी आहेत, गुलाबी आहेत, लाल आहेत, अशी सगळी कमळं एकाच माळेमध्ये घातलेली आहेत. आंब्याची पानं गळ्यामध्ये घातलेली आहेत, वनमाला गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. असा विचित्र वेश धारण केल्यानंतर सुद्धा तो प्रिय वाटतो. कारण का? कारण त्याचा जो कटाक्ष आहे, त्याची जी नजर आहे, ती नजर आम्हाला काय देते तर साक्षात मोक्षकारकम, की आम्हाला सगळ्या बंधनांमधून मुक्ती देते, सगळ्या बंधनांचा विसर पडायला लावते. म्हणून तो अतिशय महत्वाचा आहे. असा हा वेणुगीताचा जो प्रवास आहे, हा प्रवास इथे आपल्याला महत्वाचा ठरतो. वेणुगीत साक्षात भगवंताला आपल्याशी संवाद करायला भाग पडते असं अनेक संतांचं मत आहे. आणि अनेक संतांचा हा अनुभवही आहे की वेणुगीताची ठराविक काही उपासना जर आपण आपल्या आयुष्यामध्ये सतत जर चालवत गेलो तर भगवंत आपल्याशी संवाद करू लागतात. भगवंत आपल्याबरोबर बोलतात, भगवंत आपल्याबरोबर चालतात, भगवंत आपल्याबरोबर हसतात, बोलतात, खेळतात. सगळं जे काही आहे ते सगळं भगवंत रोजच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या करतात. जसं मीराबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अचीव्ह केल्या की भगवंत आहेत, भगवंताला त्यांनी सर्व पद्धतीने मिळवून घेतलं होतं बघा. तसं नामदेव महाराजांनी भगवंताला सर्वतोपरी मिळवून घेतलं होतं, सर्वतोपरी, त्यात काही उणीव नाही, कुठली शंका नाही, अशा पद्धतीने. पण त्याच्यासाठी म्हणून आधी हा जो काही आहे ना, हा वेणुगीताची परंपरा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की वेणुगीत 21 दिवस रोज 11 वेळा जर एक वेणुगीताचं जर गायन केलं तर 21व्या किंवा 22व्या दिवशी भगवंत स्वप्नदृष्टांत देतात, असाही अनुभव आहे बघा. या भगवंताच्या या लीला प्रसंगांमध्ये जर आपलं याच्यामध्ये अनेक उपाय पण आहेत, वेणुगीताचे अनेक उपाय पण आहेत, वेणुगीताचे अनेक गोष्टी पण भागवतामध्ये म्हणजे रहस्य, ही भगवंताची रहस्य जी आहेत ती अनेक रहस्य उलगडण्याचं काम वेणुगीत करतं बघा. वेणुगीत हे असं एक रसायन म्हणता येईल, त्याला वेणुगीताला रसायन म्हणता येईल की जे जीवाचा अहंकाराचा नाश करण्यासाठी म्हणून लिहिलं गेलेलं आहे. अहंकाराचा नाश होतो. अनेक जण सांगतात की बासरीसारखं आपल्याला पोकळ व्हावं लागतं, तसं ते त्याच्यावरती त्याला गरम करून तापवावं लागतं, छिद्र पाडावी लागतात. ते सगळं जे काही आहे
ते सगळं तत्वज्ञान एका बाजूला आणि भगवंताचं हे गोपींनी गायलेलं वेणुगीत एका बाजूला, असं जर बघितलं तर वेणुगीतामध्ये केवळ आणि केवळ मधुरा भक्ती आहे, केवळ आणि केवळ मधुरा भक्ती आहे. आपल्याला जर भगवंताची वेणू जर व्हायचं असेल तर गोपी म्हणतात की तुम्ही पहिली मधुरा भक्तीस सुरुवात करा, मधुरा भक्तीला सुरुवात करा. मधुरा भक्तीशिवाय दुसरं काही याच्यामध्ये सांगितलं नाही. त्यांनी विचार करतात की ते कोणतं पाणी असेल की ज्याने या बांबूचं झाड वाढलं, ते कोणत्या त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या जलाशयामध्ये असे कोणते पशु पक्षी किंवा असे कोणते जीव राहत असतील की त्यांची पुण्य याला लाभली आहे, त्यांच्याकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. ते खरे सद्गुरू आहेत की भगवंताच्या पाशी जाण्यासाठी कोणता मार्ग आहे, त्यांनी वेणूला रात्रंदिवस त्या कोणत्या जलाशयाने बोध केला, त्या जलाशयाकडे जा, त्या जलाशयाची स्तुती करा, त्या जलाशयाची प्रार्थना करा. आम्हाला पण असं वेणू व्हायचं आहे असं त्या जलाशयाला सांगा आणि मग आम्ही त्या वेणूसारखं होण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे विचारून घ्या आणि भगवंताची केवळ आणि केवळ मधुरा भक्ती करा, केवळ आणि केवळ मधुरा भक्ती. असं वेणुगीताचं मुख्य मर्म आहे. बघा, भागवत हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये स्कंद पुराणामध्ये श्रीमद भागवताचे काही महात्म्य आलेलं आहे. ब्रह्मदेवांना प्रश्न पडलेला आहे की भागवत नेमकं काय आहे हे आम्हाला जरा समजावून सांगा. तर त्यावेळेला श्री विष्णू हे ब्रह्मदेवांना भागवताचं महात्म्य समजावून सांगतात. त्याच्यामध्ये बरंच आहे की श्रीमद भागवतं नाम पुराणं लोकविश्रुतम, इथपासून सुरू होणारं हे जे महात्म्य आहे हे महात्म्य अगदी वस्त्रालंकारणै पुष्पैर धूपैर दीपोपहारकैः इथपर्यंत ते येतं. या भागवत महात्म्यामध्ये भगवंताने भागवताची म्हणजे या भागवतातल्या कोणत्याही श्लोकाची उपासना कशी करावी याच्यासाठी म्हणून काही उपाय सांगितलेले आहेत. जे श्लोक कशा पद्धतीने वाचावे, श्लोक किती वाचावे, कशासाठी वाचावे, काय काय करावं, त्यातला एक उपाय जो आहे तो उपाय अतिशय सुंदर असा उपाय आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगतो. या भागवत महात्म्यामधील श्लोक क्रमांक 21 बघा, हा ही दशमस्कंदातील अध्याय 21वा भागवत महात्म्यामधील स्कंद पुराणामधील केवळ 31 श्लोकी भागवत महात्म्य आहे. ब्रह्मदेवांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर ते आपल्याला तिथे कुठेही सापडू शकेल, काही अडचण नाही. पण त्यातला श्लोक क्रमांक 21वा आहे. तिथे भगवंत असं म्हणतो की श्लोकम भागवतम चापी श्लोकार्धम पादमेव वा, श्लोकम भागवतम चापी श्लोकार्धम पादमेव वा लिखितम तिष्ठते यस्य गृहे तस्य वसाम्यहम्, लिखितम तिष्ठते यस्य गृहे तस्य वसाम्यहम्. भागवताचा कोणताही एक श्लोक कोणताही घ्या, एक श्लोक तो कागदावरती लिहा, स्वतःच्या हाताने लिहा. श्लोकार्धम पादमेव वा, श्लोक अख्खा लिहायला जमत नसेल तर अर्धा श्लोक लिहा. अर्धाही श्लोक लिहायला जमत नसेल तर त्या श्लोकाचा पाद लिहा किंवा त्या श्लोकाचं अक्षर लिहा, पण त्या श्लोकातलं अक्षर असलं पाहिजे. बघा, त्या श्लोकाचं स्मरण करा आणि त्या श्लोकातला एक अक्षर लिहा, त्या श्लोकाचा पाद लिहा, त्या श्लोकाचा अर्धा श्लोक लिहा किंवा पूर्ण श्लोक एका कागदावर लिहून काढा आणि त्या तो श्लोक जो आहे आपल्या पूजा घरामध्ये, आपले जिथे देवघर आहे त्या देवघरामध्ये भगवंताचं जिथे आसन आहे त्या आसनाच्या खाली घालून ठेवा. मी तर आसनाच्या खाली असं लिहिलेलं नाही त्याच्यावर, आसनाच्या खाली घालून ठेवा, पण कुठे ठेवणार ना, आसनाच्या खाली घालून ठेवा. भगवंताचं म्हणतो की एकदा कोणीही श्लोकम भागवतम चापी श्लोकार्थम पादमेव वा, भगवंत म्हणतो की एकदा लिहा, लिखितम तिष्ठते यस्य गृहे तस्य वसाम्यहम्, की एका भक्ताने कोणताही एक श्लोक भागवताचा लिहावा आणि मला बांधून ठेवावं, इतकं सोपं शास्त्र भागवत सांगतं. बघा, भगवंत म्हणतो की कागदावरती श्लोक जर भक्ताने लिहिला तर मला वैकुंठ सोडून त्याच्या घरामध्ये राहावं लागतं.
त्याच्या घरामध्ये राहावं लागतं, मी त्याच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करतो, असं भागवताचं महात्म्य हे भागवत महात्म्यामधल्या 21व्या श्लोकामध्ये भगवंताने वर्णन केलेलं आहे. त्याच्या आधी बरेच आहेत की श्लोकार्धम श्लोकपादम वा, की श्लोक नाही म्हटलं तरी चालेल, एक अर्धा श्लोक म्हणा, अर्धा श्लोक नाही, श्लोकाचा अक्षर म्हणा, असं अनेक आहेत. त्याच्यातनं गोफल मिळेल, काही मिळेल, सगळं असं वर्णन केलेलं. पण मला ते जास्त महत्वाचं वाटत नाही. मला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो तो हा श्लोक महत्वाचा वाटतो की लिखितम तिष्ठते यस्य गृहे तस्य वसाम्यहम, की मी त्याच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करतो. हे भगवंताचं वचन आहे आणि भगवंताचं वचन आपण गृहीत मानून, भगवंताचं वचन हे ग्राह्य मानून आपण वेणुगीतामधला कोणताही एक श्लोक आपल्या कागदावरती लिहूया, पूजा घरामध्ये ठेवूया आणि भगवंताला प्रार्थना करूया की तू वचन दिलेस, तू माझ्या घरामध्ये येऊन राहा. फरक काय पडतो ते सांगा. घरामध्ये जर कलह होत असतील, भांडणं होत असतील, ती काही अंशाने पूर्णपणे कमी होऊन जातील बघा, काही कालांतराने पूर्णपणे बंद होऊन जातील. भगवंताच्या वास्तव्याच्या 4 खुणा भागवताने सांगितल्या. एक म्हणजे प्रचंड शांतता, दुसरं म्हणजे अखंड आनंदता. प्रचंड शांतता, खूप शांतता असते, प्रचंड शांतता असते घरामध्ये. दुसरं म्हणजे अखंड आनंदित, तिसरं म्हणजे अखंड प्रसन्नता आणि चौथं म्हणजे की अखंड सकारात्मकता. अशी भागवताने 4 वचनं सांगितली आहेत. या 4 वचनांमध्ये भगवंत म्हणतो की मी असल्याचं लक्षण आहे, मी घरामध्ये असल्याचं लक्षण काय आहे की अखंड सकारात्मक भाव प्रचंड घरामध्ये आहेत, सतत शांतता घरामध्ये आहे, कुठलाही कलह नाही, कुठलाही वाद नाही. त्याच्यानंतर अखंड आनंद आहे, समाधान आहे. असं हे सगळं जे काही आहे हे सगळं एका साच्यामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. इतकी सोपी उपासना आपल्याला भगवंत सांगतो, तर इतकी सोपी उपासना आपण अवश्य करूया. वेणुगीत हे मूर्धन्य भक्तीचं लक्षण आहे, हे मधुरा भक्तीचं लक्षण आहे. वेणुगीत हे आपल्याला श्रीमद भागवत महापुराण समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. वेणुगीत हे आपल्याला श्रीमद भागवत महापुराण समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करते. वेणुगीतासारखी सुंदर कोणती उपासना नाही. एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. दृष्टांत वेणुगीताशी संबंधित नाहीये पण भागवताशी संबंधित आहे. भागवताच्या मराठी आरतीमध्ये असं लिहिलेलं आहे की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, की भगवंत हे ग्रंथ नाही आहेत, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. तर याचं प्रमाण काय, तर आपल्याला गीता प्रेस गोरखपूर ही सगळ्यांना आपल्याला सुपरिचित आहे. तर त्याचे कल्याण मासिकाचे आद्य संपादक जे होऊन गेले हनुमान प्रसाद पोद्दार, तर त्यांच्या घरी घडलेला हा प्रसंग आहे. त्यांना भाईजी असं म्हणत असत. तर भाईजी रोजचं प्रवचन वगैरे संपवून गीता प्रेसची आणि कल्याणची काही कामं संपवून रात्री उशिरा घरी आले. आणि पूर्वीचा काळ आहे ना तो, साधारणतः स्वातंत्र्यपूर्व वगैरे असा काहीतरी काळ आहे तो. तर त्या काळामध्ये लाईट कुठून असणार ना संध्याकाळी घरामध्ये, तर लाईट वगैरे असण्याचं काही कारण नाही. तर त्या याच्यामध्ये घरी आले. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवून भगवंताची काही उपासना संध्याकाळची करून रात्री अल्प आहार घेऊन झोपी गेले. झोपी गेल्यानंतर त्यांना रात्री गोपाळकृष्ण, त्यांचे गोपाळकृष्ण जे होते ते स्वप्नात आले. आणि गोपाळकृष्ण असे आडवे पालथे झोपलेले स्वप्नात आले त्यांच्या पाठीवरती प्रचंड ओझ ठेवलेलं होतं. आणि ते म्हणत होते की माझ्या पाठीवरचं ओझं काढ, माझ्या पाठीवरचं ओझं काढ. तर त्या याच्यामध्ये स्वप्नामध्ये त्यांनी पाठीवरचं ओझं काढण्याचा प्रयत्न केला पण ते ओझं निघालं नाही. त्यांनी 3-4 वेळा प्रयत्न केला की भगवंताच्या पाठीवरचं ओझं काढावं, पण ओझं काढण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण ते ओझं काही निघालं नाही. म्हणून ते कंटाळून हतबुल होऊन काहीतरी आणण्यासाठी म्हणून त्या स्वप्नामध्ये वळाले. आणि त्यांना जसे ते वळाले तसे ते कुशीवरनं त्यांना जाग आली. आणि जाग आल्यानंतर ते
त्यांनी हातपाय तोंड धुतले, तोंडावर पाणी मारलं आणि भगवंताच्या समोर जाऊन भगवंताची प्रार्थना करणार की काय दाखवलं मला स्वप्नामध्ये, नेमकं कशाचा संकेत होता, त्यावेळेला अशी प्रार्थना करणार. तर त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की समोर आपला भागवत महापुराणाचा जो ग्रंथ आहे, त्या भागवत महापुराणाच्या ग्रंथावरती काहीतरी ओझं जड वस्तू ठेवली गेली आहे आणि ती वस्तू भाईजींनी खाली काढली, खाली उतरून ठेवली आणि अंधारामध्ये चुकून ती वस्तू ग्रंथावरती ठेवल्या गेली होती. आणि ती वस्तू भाईजींनी जशी बाजूला काढली, नंतर भगवंताला सांगितलं की माझी चूक मला लक्षात आली, मी बारकाईने बघायला पाहिजे होतं, असं सगळं वगैरे भगवंताची माफी वगैरे मागितली आणि परत झोपी गेले. झोपी गेल्यानंतर त्यांनी हा प्रसंग झोपी जाण्याच्या आधी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवला. झोपी गेले. झोपी गेल्यानंतर त्यांना तासा 2 तासाने परत स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर भगवंत म्हणाला की आता मला जरा बरं वाटतंय, माझ्या मानेवरचं ओझं खाली गळून पडलं, आता माझी जरा पाठ दुखत नाहीये, आता मी शांतपणाने पाठ टेकवतो, असं भगवंताचं स्वप्न त्यांना पडलं. तेही स्वप्न त्यांनी उठल्यानंतर लिहून ठेवलं. आणि मग या गोष्टीची सिद्धता इथे येते की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भगवंत हे वाङ्मयीन मूर्ती आहे भगवंताची, ही आत्ममूर्ती आहे. प्रत्यक्ष भगवंताच्याच आपण काय म्हणतो त्याला की भगवंतालाच या सर्व श्लोकांमधून अनुभवतो, भगवंताचीच कृपा आपण अनुभवतो, भगवंताचीच कृपा आपण अंगीकारतो. हेच भागवताचं महात्म्य आहे खरं. एक माझे आचार्य मला नेहमी सांगायचं की भागवत सांगायचं झालं तर शुकांसारखं सांगता आलं पाहिजे. शुक एकदा भागवत सांगायला बसले की त्यांनी राजा परीक्षिताला जे भागवत सांगितलं ते 24/7 असं सांगितलेलं आहे. ते उठलेच नाहीयेत त्या 7 दिवसांमध्ये. राजा परीक्षितही उठला नाही आणि शुक महर्षी उठले नाहीत, असं त्यांनी अशा पद्धतीने भागवत सांगितलं. तेव्हा भागवत सांगून अंशतः पूर्ण होईल म्हणाले, अंशतः पूर्ण होईल. नाहीतर दुसरं भागवत सांगण्याची त्याच्यामधला वेणुगीत जे आहे, ते वेणुगीताच्या एका श्लोकावरती 12 तास निरूपण करण्याची ताकद वेणुगीतातल्या श्लोकांनी आपल्याकडे ठेवलेली आहे. ती व्यास माऊलींची ताकद आहे, असं तिथे आचार्य मला सांगायचंय. त्यामुळे वेणुगीत हे सोपं नाही. वेणुगीताचे श्लोक थोडेफार कठीण आहेत, पण वेणुगीत इतकं अवघड पण नाही. पण वेणुगीत एकदा आत्मसात झालं की भगवंत आपल्याशी संवाद साधतो, असा अनेक संतांचा अनुभव आहे. माझ्याशी तरी काही अजून संवाद साधलेला नाहीये भगवंताने, पण तो प्रयत्न आहे की आपण भगवंताशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. भगवंताचा आवाज कसा असेल, वेणुगीतामध्ये ही वर्णन आहेत की कसा आवाज, भगवंताचा आवाज कसा आहे, कसा बघतो तो, त्याचे केस कसे उडतात, त्याचे कशा पद्धतीने वेणू वाजवतो, कसा बसतो तो खडकावरती, किती ते दोघं भाऊ रामकृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण हे दोघं कशा पद्धतीने संचार करतात, त्यांच्या बाहूंमध्ये किती बळ आहे आणि कशा पद्धतीने ते वेणू वगैरे वाजवतात, कशा पद्धतीने गाईला सरायला आणतात, हे सगळं जे वर्णन आहे, हे सगळं वर्णन या वेणुगीतामध्ये आलेलं आहे. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न साधकाने भगवंताला विचारण्याचे प्रश्न आहेत. सखीने गोपीला विचारले, गोपीने वेणुगीताच्या माध्यमातून सखीला उत्तर दिलेलं आहे. आणि हेच वेणुगीत जेव्हा पूर्ण होतं त्यावेळेला कालांतराने मग रास पंचाध्यायी हा भागवतामध्ये एक मोठा टप्पा आहे, तो सुरू होतो. भागवताचे पंचप्राण मानलेले आहेत. श्रीमद भागवताचा आत्मा जो आहे तो दशमस्कंद आहे. त्यातला किंवा भागवताचं मुख जे आहे ते दशमस्कंद आहे. भागवताचे पंचप्राण जे आहेत ते रास पंचाध्यायी आहेत. 29 ते 33 अध्याय दशमस्कंदामधले. आणि अध्याय 21 जो आहे भागवतामधून निघणारा विवेक सांगितलेला आहे. भागवतामधनं जो विवेक आहे, जो विवेक कुठेही स्थिर राहत नाही. विवेक हा एका जागी स्थिर राहत नाही. विवेक हा तिन्ही स्तरांमध्ये सतत फिरत असतो. म्हणजे पाताळामध्ये सतत फिरतो, भूतलावर सतत फिरतो
आणि स्वर्गामध्ये म्हणजे वरचा जो स्वर आपला हे सांगितलं त्याच्यामध्ये सतत फिरत असतो. असे सतत फिरणारे नारद महर्षी आहेत बघा, तिन्ही स्थळांमध्ये सतत फिरत असतात. स्वर्गात फिरतात, भूतलावर फिरतात आणि पाताळात फिरतात. तर हे विवेक रूपी नारदजी आहेत. या नारदजींचं उपासना चरित्र जे आहे ते वेणुगीत आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जो भागवतामधनं निघणारा जो विवेक आहे, हा विवेक ज्याला आत्मसात झाला तो भक्त प्रल्हाद झाला. भागवतामधनं निघणारा हा जो विवेक आहे, हा ज्याला आत्मसात झाला तो ध्रुव बाळ झाला. भागवतामधनं निघणारा विवेक ज्याला आत्मसात झाला तो उद्धव झाला. भागवतामधनं निघणारा विवेक ज्याला आत्मसात झाला तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, भगवंताचा प्रिय सखा असला अर्जुन झाला. भागवतामधून हा निघणारा हा जो विवेक आहे, हा ज्याला आत्मसात झाला तो भगवान वेदव्यास महर्षी झाला. असं हे विवेकाचं एक खूप मोठं भांडार आहे. ज्याला ज्या पद्धतीने आत्मसात होतो त्या पद्धतीने त्याच्याकडे रिझल्ट येतात, असा हा वेणुगीताचं महात्म्य. वेणुगीताचे श्लोक आणि वेणुगीताचा अर्थ हा जरी भिन्न असला तरी त्यामधून निघणारा हा जो भाव आहे हा केवळ मधुर असल्या कारणानं भगवंत साधारणतः ही 21 दिवसाची उपासना आहे. रोज 11 वेळा वेणुगीत आणि 21 दिवस उपासना, तुळशीची आरती आणि तुळशीच्या जवळ दिवा, असं कार्तिक महिन्याची ही उपासना आहे. ही उपासना आपण 10 दिवसात पूर्ण करणार आहोत. आपण गुगल मीट वरती आधी वर्ग घेत होतो, तर गुगल मीट वरती वर्ग घेणं हे आता शक्य नाही आहे, कारण आपली संख्या जी आहे ती खूप विस्तारित प्रमाणात झालेली आहे, मोठी आहे संख्या. तर त्यामुळे आता युट्यूब लिंक सध्या पाठवत आहे. गुगल मीटचं माझ्याकडे अपडेट व्हर्जन घेण्याचं काम चालू आहे, जेणेकरून एका वेळेस आपल्याला 400 ते 500 विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये बसू शकतील असा मानस आहे. म्हणजे आता फक्त केवळ लिमिटेड 100च विद्यार्थी बसू शकतात, म्हणून ही लिंक तयार करतो आहे. त्यामुळे या लिंकच्या माध्यमातून आपण वेणुगीत शिकूया. ते तुम्ही त्याचं शिकल्यानंतर तसं रेकॉर्डिंग ग्रुपवरती पाठवत चला, आणि रेकॉर्डिंग पाठवून झालं की ते रेकॉर्डिंग तपासून देऊन मग पुढचं रेकॉर्डिंग तुम्ही पाठवायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा अभ्यासक्रम आपल्याला 10 ते 12 दिवसात पूर्ण करायचा आहे. 20च श्लोक आहेत, जास्त काही अवघड नाहीये. सहज गत्या आपण हा वर्ग आपण पूर्ण करू शकतो, काहीच अडचण नाही. येत्या जानेवारी महिन्यापासून आपण दुर्गा सप्तशती वर्ग, त्याच्यानंतर ललिता सहस्रनाम स्तोत्र वर्ग, त्यानंतर मुख्य म्हणजे की आपण भागवत दशमस्कंधाची संहिता वर्ग आपण या जानेवारी महिन्यापासून सुरू करतोय. तर तो साधारणतः 1.5 वर्षाचा अभ्यासक्रम असेल भागवत संहिता वर्गाचा. त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती वर्ग हा जो आहे हा 7 महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. दुर्गा सप्तशती वर्ग, ललिता सहस्रनाम वर्ग हे ऐच्छिक शुल्कावरतीच असतील, आणि भागवत संहिता वर्ग ह्याला थोडंसं काही आपण शुल्क ठेवणार आहोत. तर ते शुल्क काही असेल तर ते रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला कळून जाईल. भागवत संहिता वर्गाच्या ऍडमिशन ज्या आहेत त्या साधारणतः या त्रिपुरी पौर्णिमेपासून आपण सुरू करतो आहोत, आणि बाकी सप्तशतीचे ऍडमिशन ज्या आहेत त्या देवदिवाळीपासून म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षाचा पहिला दिवस तेव्हापासून आपण सप्तशतीचे ऍडमिशन आपण सुरू करणार आहोत. जानेवारीच्या जे शाकंभरी नवरात्र जेव्हा सुरू होईल, शाकंभरी नवरात्राचा पहिला दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपला सप्तशतीचा वर्ग आणि ललिता सहस्रनाम वर्ग हे दोन्ही वर्ग त्याच दिवशी सुरू होतील. तर काही शंका असतील तर जरूर अवश्य विचारा, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर काही हे राहणार असेल की हे समजलंच नाहीये, हे परत एकदा समजावून सांगा, तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. जे काही आत्ता बोलताना माझ्या मुखातनं जर काही चुकीचं वाक्य बाहेर पडलं असेल तर मी त्याच्यासाठी क्षमा मागतो. चुकीचा शब्द, कोणाचा अपमान जर माझ्या मुखातनं जर आता झाला असेल तर त्यासाठी मला माफ करा. जे काही माझ्या मुखातनं बोललं गेलं आणि तुम्हाला जे काही आवडलं ते माझ्या मुखातनं सद्गुरूच बोलत होते असं मी मानतो, आणि त्यामुळे हे सगळं जे काही आहे हे सद्गुरुनाथांचं आहे, म्हणून त्यांच्या चरणी हे सगळं जे काही आहे हे अर्पण करतो.
सद्गुरुनाथांची प्रार्थना घेतो आणि आजचा हा जो उद्घाटनाचा एक छोटासा अल्पसा जो काही संवाद होता आपला, तो संवादाला इथे अल्पविराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. हरि ओम. मुखे बोलवे सद्गुरु बुद्धिदाता, अहम भारहा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वैदिक सनातन हिंदू धर्म की जय हो. चला, उद्यापासून सकाळी 7 वाजता बरोबर आपल्या वर्गावरती लिंक येत जाईल. त्या लिंक वरून तुम्ही अध्ययन करा आणि या अध्ययनामध्ये जर काही शंका राहत असेल तर ते जरूर विचारा. सर्वांना जानकी जीवन स्मरण. जय जय राम. रोज सकाळी 7 वाजता भेटत जाऊया. श्रीराम समर्थ. आणि तुमच्या वेळेनुसार ही लिंक लाईफ टाईम साठी तुम्हाला अवेलेबल आहे. त्याला काही हे नाही, बंधन नाही, ती तुम्ही कधीही बघू शकता. पण रोजचा रोज हा आपला अध्ययन जे आहे रोजचा रोजच करत चला. श्रीराम समर्थ. श्रीराम.